चर्चा करताना माझे सहकारी ज्ञानेश्वर म्हात्रेंनी लक्षात आणून दिलं की मराठवाड्याला वेळ दिला पाहिजे। ही भूमिका सभापतींनी मान्य केल्याबद्दल धन्यवाद। परंतु खरंच आम्ही 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालेले माणसं आहोत आणि निश्चित हैदराबादच्या संस्थान निजामाच्या संस्थामुळे आम्हाला खरं तर 1 वर्ष मागे चालतोय महाराष्ट्राच्या। परंतु या 50 वर्षानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्याला गतिमान केलं, नुसतं महाराष्ट्राला नाही मराठवाड्या विभागाला गतिमान केलं आणि त्यांच्या दूरदृष्टीने मेहनतीने जे आज महाराष्ट्र मराठवाड्याच्या गतिमानतेनं महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये अग्रेसर राज्य ठरलेलं आहे। आणि निश्चितपणे खऱ्या अर्थानं हे मराठवाडा आज ज्या पद्धतीने गतिमान झाला, 55,000 कोटीचे उद्योग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे या मराठवाड्याला मिळाले। वॉटर ग्रीड सारखी संकल्पना आणून ती खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात उतरवण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी केलं आणि त्यामुळे त्या मराठवाड्यातून त्यांची बद्दलची जी कृतज्ञता मराठवाडे नागरिक व्यक्त करताय आणि त्यानुसार आजही आम्हाला काही पुरेसा विकास आमच्यापर्यंत आणण्याच्या भूमिकेतून या 260 प्रस्तावावर मी भूमिका मांडतोय। आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा पाहिजे तशा विकसित झालेल्या नाहीये। सभापती महोदय, मराठवाड्यातील पाण्यात क्षारचे प्रमाण खूपच जास्त आहे, त्यामुळे कॅन्सर आणि किडनीच्या विकारांना हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत आहे। त्यांच्यासाठी कॅन्सरवर आणि किडनीवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देणे खूप आवश्यक झालं आहे। मराठवाड्यात अनेक शहरात विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर आहे, त्यावरही प्रामुख्याने नियोजन होणं आवश्यक आहे। सभापती महोदय, समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा बऱ्यापैकी मुंबई ठाण्याशी जोडले गेलेला आहे, पण पुण्यासाठी पुरेशी दळणवळण व्यवस्था झालेली नाही। पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग प्रस्तावित आहे, परंतु त्यासाठी अजून ठोस तरतूद होताना दिसून येत नाही। सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी सुमारे 15,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा। हा मार्ग भारतमाला प्रकल्प BMP भाग 2 अंतर्गत विकसित केला जाईल। पुणे शिरूर आणि शिरूर छत्रपती संभाजीनगर असे 2 टप्प्यात काम सुरू होईल, त्यामुळे वेळेची बचत होणार आहे। त्यामुळे ते पुणे ते संभाजीनगर जो 6 तासाचा प्रवास आहे तो 2 तासापर्यंत कमी होईल। त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून 24 गावामधील जमीन संपादित केली जाईल, त्याला गती देणं खूप आवश्यक आहे। पुणे आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यान जलद आणि थेट कनेक्टिव्हिटी वाढवणं भविष्यातील उद्योगवाढीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे। खराडी जंक्शन ते शिरूर बायपास 53.4 किलोमीटर, दुसरा टप्पा शिरूर ते छत्रपती संभाजीनगर 205 किलोमीटर काम तातडीनं सुरू झाले पाहिजे। पुणे शिरूर हा महामार्ग 6 पदरी झाल्यावर छत्रपती संभाजीनगर पुणे द्रुतगती मार्गाचे बांधकाम पूर्ण करता येईल। खरं तर बरंच काही सांगता येईल, परंतु वेळ तेवढा नाहीये। परंतु यापुढे मराठवाड्याला थोडा वेळ द्या जा। 13 महिने उशिरा आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत आणि निश्चितपणे आज हे मराठवाडा हा पर्यटन आणि ऐतिहासिक भाग असल्यामुळं छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेरूळ घराणं भोसले घराणं तिथं आहे आणि त्यामुळे खुलताबाद जे म्हणलं जातं ते रत्नपूर आहे आणि या रत्नपूरमध्ये निश्चितपणे छत्रपती संभाजी महाराजांचं एक भव्य स्मारक तिथं सर्व नागरिकांची इच्छा आहे ते झालं पाहिजे। या भूमिकेतून या मराठवाड्याला विकसित करण्यासाठी सभागृहाच्या माध्यमातून पूर्णपणे चालना मिळेल। निश्चितपणे देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने 50 वर्षामध्ये या मराठवाड्याला लक्ष टाकून जे आम्हाला इतर विभागाबरोबर बरोबरीत आणण्याचं काम केलं त्याबद्दल परत एकदा देवेंद्रजींची कृतज्ञता व्यक्त करतो। आपण वेळ दिला सभागृहाने, आपले धन्यवाद मानतो।